नमस्कार. संध्याज रेसिपीजमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे. फ्रेंड्स, आजची आपली रेसिपी आहे स्वादिष्ट खमंग मिक्स पिठांचे थालीपीठ. चला तर मग फ्रेंड्स रेसिपीला सुरुवात करूयात. सर्वात प्रथम मिक्स पिठांचे थालीपीठ बनवण्यासाठी आता इथे मी एक वाटण तयार करून घेत आहे. त्यासाठी मिक्सरच्या पॉटमध्ये ॲड केले आहेत 7 ते 8 हिरव्या मिरच्या ॲड केल्यानंतर आता याच्यामध्ये ॲड करत आहे 20 ते 25 लसणाच्या पाकळ्या. लसूण ॲड केल्यानंतर याच्यामध्ये ॲड करत आहे 2 मोठे चमचे जिरे ॲड केल्यानंतर याच्यामध्ये ॲड करत आहे थोडीशी कोथिंबीर. तर इथे जरा जास्त प्रमाणात कोथिंबीर आपल्याला वापरायची आहे. आता हे जे सर्व साहित्य आहे याचे मिक्सरमध्ये मी थोडेसे पाणी घालून वाटण तयार करून घेणार आहे. तर इथे पाहू शकता अशा प्रकारे आपले थालीपीठांसाठी लागणारे जे वाटण आहे ते तयार आहे. थालीपीठासाठी अशाच प्रकारे बारीकसर अशी वाटण तयार करून घ्यायचे आहे. तर आता आपण थालीपीठासाठी लागणारे जे पीठ आहे ते तयार करून घेऊयात. त्यासाठी इथे मी घेतले आहे 2 वाटी गव्हाचे पीठ. गव्हाचे पीठ ॲड केल्यानंतर त्याच्यामध्ये ॲड करत आहे अर्धी वाटी ज्वारीचे पीठ. सेम त्याच वाटीने 3ही पीठे घेतली आहेत. ज्वारीचे पीठ ॲड केल्यानंतर अर्धी वाटी बेसन पीठ म्हणजेच हरभरा डाळीचे पीठ ॲड करून घेत आहे. सर्व पिठे ॲड केल्यानंतर आता त्याच्यामध्ये ॲड करत आहे इथे मी घेतला आहे 1 मोठा कांदा उभा पातळसर असा चिरून. तर आता हा सर्व कांदा जो आहे तो मी हाताने अशा प्रकारे सुट्टा करून यामध्ये ॲड करणार आहे. तर कांदा अशा प्रकारे उभा चिरून घेतल्यामुळे थालीपीठाला मस्त अशी एक टेस्ट येते. त्यानंतर त्याच्यामध्ये ॲड करत आहे 1 मोठा चमचा धनेपूड, तसेच अर्धा चमचा हळद ॲड केल्यानंतर आता याच्यामध्ये ॲड करत आहे 2 मोठे चमचे सफेद तीळ ॲड केल्यामुळे आपले थालीपीठ जे आहे ते मस्त असे कुरकुरीत होते. त्यानंतर याच्यामध्ये ॲड करत आहे आपण जे वाटण बनवून घेतले आहे ते सर्व वाटण ॲड केल्यानंतर आता याच्यामध्ये ॲड करत आहे चवीनुसार मीठ, तसेच बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर. तर इथे भरपूर अशा प्रमाणामध्ये कोथिंबीर ॲड करायची आहे. कोथिंबीर ॲड केल्यानंतर आता हे सर्व जे साहित्य आहे ते हाताने या पिठामध्ये व्यवस्थित असे मिक्स करून घेत आहे. तर फ्रेंड्स, आज आपण बनवत आहोत मिक्स पिठांचे थालीपीठ. तर ही रेसिपी कशा प्रकारे बनवली जाते हे पाहण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा. सर्व साहित्य व्यवस्थित असे या पिठामध्ये मिक्स करून घेतल्यानंतर आता यामध्ये थोडे थोडे पाणी ॲड करून थालीपीठासाठी हे पीठ जे आहे ते मी भिजवून घेत आहे. एकदम जास्त प्रमाणामध्ये पाणी ॲड करायचे नाही, थोडे थोडे पाणी ॲड करत हे पीठ आपल्याला भिजवून घ्यायचे आहे. ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी वाटण तयार करून घेतले होते त्याच भांड्यामध्ये पाणी ॲड केलेले आहे व तेच पाणी इथे मी वापरत आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे थालीपीठासाठी लागणारे जे पीठ आहे ते इथे मी भिजवून घेतले आहे. त्याला आता थोडासा तेलाचा हात लावून घेत आहे. तर आता हे पीठ जे आहे ते मी 10 मिनिटे भिजण्यासाठी ठेवून देणार आहे. त्यासाठी मी त्याच्यावरती एक झाकण ठेवून दिले आहे. आपण यामध्ये गव्हाचे पीठ जास्त प्रमाणात वापरले आहे त्यामुळे हे पीठ 10 मिनिटे भिजवून घ्यायचे. 10 मिनिटांनंतर तुम्ही पाहू शकता पीठ जे आहे ते छान असे भिजले गेले आहे. थालीपीठ बनवण्यासाठीचे जे पीठ आहे ते आपले तयार आहे. आता आपण याची थालीपीठे बनवून घेऊयात. थालीपीठ इथे मी आता बनवून घेणार आहे. त्यासाठी मी एक पोळपाट घेतला आहे व त्या पोळपाटावरती एक सुती कापड ठेवले आहे. हे सुती कापड जे आहे ते मी भिजवून घेतले आहे. तयार केलेल्या पिठामधील एक छोटासा गोळा घेऊन आता इथे मी असा हाताने थापून घेत आहे. तर आता हे थालीपीठ जे आहे ते आपल्याला पातळसर असे थापून घ्यायचे आहे. थालीपीठ जे आहे ते पातळसर असेच खाण्यासाठी खूप छान असे लागते. जर जाड थालीपीठ बनवले तर ते खाताना घशामध्ये अडकल्यासारखे वाटते. त्यामुळे इथे मी पाण्याचा हात घेऊन हे थालीपीठ जे आहे ते पातळसर असे थापून घेत आहे. तुम्हाला जर हे थालीपीठ थापताना हाताला चिकटत आहे असे वाटत असेल तर तुम्ही इथे पाण्याचा हात घेऊन हे थालीपीठ जे आहे ते अशा प्रकारे थापून घेऊ शकता. तर फ्रेंड्स, आज आपण बनवत आहोत घरातील उपलब्ध पिठापासून मिक्स पिठांचे थालीपीठ. तर ही रेसिपी शेवटपर्यंत जरूर पहा व घरी नक्की ट्राय करा व कमेंटद्वारे मला तुमचा अनुभव जरूर कळवा. इथे पाहू शकता थालीपीठ जे आहे ते पातळसर असे थापून तयार आहे. तर हे आणखीन मी पातळसर बनवणार आहे. त्यासाठी हे मी हलकेसे असे स्प्रेड करून घेत आहे म्हणजेच पसरवून घेत आहे. तसेच याला एक मध्ये होल करून घेत आहे. तर तुम्ही इथे पाहू शकता पूर्णपणे आपले थालीपीठ जे आहे बनवून तयार आहे. आता हे भाजून घेऊया. त्यासाठी इथे मी तवा गरम करण्यास ठेवला होता. तवा गरम झाला आहे त्याला मी ऑइलने ग्रीस करून घेतले आहे. थालीपीठ ज्या कापडावरती आपण थापून घेतले आहे ते कापड उचलून तव्यावरती मी हे असे उलटे ठेवले आहे. त्यावरती थोडेसे पाणी स्प्रेड करून हे अलगदरित्या कापड बाजूला करून घेतले आहे. तर तुम्ही पाहू शकता तव्यावरती मी अशा प्रकारे थालीपीठ भाजण्यासाठी ॲड केले आहे. अगदी सोपी पद्धत आहे. तर आता या थालीपीठाची वरची बाजू सुकल्यानंतर याच्या बाजूने मी थोडेसे तेल सोडून घेत आहे.
तसेच याच्यामध्ये जे होल केले आहे त्यामध्येही तेल सोडायचे। थालीपीठाला अशा प्रकारे होल का केले जाते तर यामध्ये तेल सोडल्यानंतर हे थालीपीठ जे आहे ते आतमधून पूर्णपणे शिजले जावे यासाठी या थालीपीठाला हे अशा प्रकारे होल केले जाते। तेल सोडल्यानंतर याच्या कडा सोडून हे थालीपीठ मी दुसऱ्या बाजूने भाजण्यासाठी पलटवून घेतले आहे। तर अशाच प्रकारे दोन्ही बाजूने ही मी थालीपीठ छान असे भाजून घेत आहे। दुसऱ्या बाजूने याला 1 चमचाभर तेल मी सोडून घेतले आहे। तिथे पाहू शकता दुसऱ्या बाजूनेही छान असे मस्त भाजले गेले आहे। तर फ्रेंड्स, दिलेली पद्धत वापरून जर तुम्ही थालीपीठे बनवली तर तुमची थालीपीठे नक्कीच अशा प्रकारे बनतील। तर इथे अशा प्रकारे आपले थालीपीठ जे आहे ते दोन्ही बाजूने छान असे भाजले गेले आहे। आता हे भाजलेले थालीपीठ जे आहे ते ताटामध्ये मी बाजूला काढून घेत आहे व अशाच प्रकारे उरलेल्या पिठापासून सर्व थालीपीठे इथे मी बनवून घेतली आहेत। बनवलेली थालीपीठे जी आहेत त्यातील काही थालीपीठे इथे मी सर्व करून घेतली आहे। तर इथे पाहू शकता की ती मस्त अशी पातळसर थालीपीठे आपली तयार झाली आहेत। बऱ्याच जणांना काय प्रॉब्लेम होतो, थालीपीठे जी आहेत ती पातळसर अशी थापता येत नाहीत। दिलेली पद्धत जी आहे ती वापरून जर तुम्ही थालीपीठे बनवली तर नक्कीच तुमची थालीपीठे जी आहेत ती पातळसर अशी थापली जातील व बनली जातील। यामध्ये जे आपण गव्हाचे पीठ वापरले आहे त्यामुळे ही मस्त अशी मऊ लुसलुशीत होतात। 2 ते 3 दिवस सहज अशी आरामात टिकतात। प्रवासामध्ये नेऊ शकता, मुलांच्या टिफिनला देऊ शकता, नाश्त्यासाठी बनवू शकता। मस्त अशी मऊ लुसलुशीत थालीपीठे आपली जी आहेत ती खाण्यासाठी इथे तयार झाली आहेत। इथे पाहू शकता किती छान अशी पातळसर झाली आहेत। ही तुम्ही दह्याबरोबर खाऊ शकता, चटणीबरोबर खाऊ शकता, लोणच्याबरोबर खाऊ शकता किंवा तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही टोमॅटो सॉस बरोबरही खाऊ शकता। तर फ्रेंड्स, ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। तसेच चॅनलवर नवीन असाल तर जरूर बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे अशाच प्रकारच्या नवनवीन रेसिपीज तुम्हाला पाहायला मिळतील। तसेच आणखीन कोणकोणत्या रेसिपीज तुम्हाला पाहायला आवडतील हे देखील मला कमेंट करून जरूर कळवा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद।